प्रफुल्ल पटेल यांच्या वक्तव्यावरून नव्या वादाची शक्यता आहे। पैशांच्या आधारे कोणी जिंकून येत नाही असं वक्तव्य प्रफुल्ल पटेल यांनी केलंय। आधी उमेदवार जाहीर करून मग युतीसाठी पत्र देणं चुकीचं आहे असं म्हणत भाजप नेते रावसाहेब दानवेंनी खोतकरांवर टीका केली आहे। युतीसाठी पत्र दिल्यानंतरही मित्रपक्षावर आरोप करण्यात आले। मुक्ताईनगरच्या निवडणुकीतून खडसेंनी माघार घेतली आहे। पवार गट मुक्ताईनगर निवडणूक लढवणार नाही अशी घोषणा एकनाथ खडसेंनी केली। गाणे खडपोली एमआयडीसीतील 211 कामगारांना बडतर्फ करण्यात आले। उपोषणकर्त्यांपैकी एकाची प्रकृती खालावली असून उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले। जालन्यातले अंबड नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी एका 76 वर्षीय आजीनं उमेदवारी अर्ज दाखल केलाय। शोभाबाई बापूराव कारके असं आजीचं नाव आहे। मात्र उरलेलं आयुष्य आता जनतेसाठी खर्च करायचा आणि विकास करायचा या भावनेतून शोभा आजीनं अंबड येथील प्रभाग क्रमांक 9 मधून निवडणूक लढवण्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला। डहाणूतील आरोग्य विभागाचा ढिसाळ कारभार समोर आला। डॉक्टर गैरहजर असताना परिचारिकेनं महिलेची प्रसूती केली। या घटनेमुळे आरोग्य केंद्रातील डॉक्टरांच्या निष्काळजीपणाबद्दल ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट आहे। ठाण्यातील कळवा परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले। दिव्यातील डम्पिंग ग्राउंडवर ग्रामस्थांनी घंटागाड्या अडवल्या असून 3 दिवस घंटागाडी न आल्यानं जागोजागी कचऱ्याचे ढीग झाले। डास, माशा आणि दुर्गंधीमुळे नागरिक हैराण आहेत। लोणावळा हे पर्यटन स्थळ असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बाहेरून पर्यटक कॅब बुक करून येत असतात। अशातच लोणावळ्यातील स्थानिक कॅब चालक बाहेरून येणाऱ्या कॅब चालकांच्या गाड्या फोडण्याचे प्रकार होत असल्यानं कॅब चालक त्रस्त झालेत। पोलिसांनी यावर कडक कारवाई करून कॅब चालकांना दिलासा देण्यात यावा अशी मागणी कॅब चालकांकडून होती आहे। दक्षिण कोरिया आणि अमेरिकेनं अणुऊर्जेवर चालणाऱ्या हल्ल्याच्या पाणबुड्या बांधण्याची परवानगी देणारा करार केलाय। व्हाईट हाऊसनं प्रसिद्ध केलेल्या पत्रात म्हटलंय की अमेरिका या पाणबुड्यांना इंधन आणि तांत्रिक सहाय्य देईल। गेल्या महिन्यात झालेल्या व्यापार करारानुसार दक्षिण कोरिया अमेरिकेत 29.58 लाख कोटींची गुंतवणूक करेल। अमेरिका गाझा पट्टीचे 2 भागात विभाजन करण्याची तयारी करते। यासाठी दीर्घकालीन योजना तयार केली जाते। एका भागावर आंतरराष्ट्रीय सुरक्षा दल आणि इस्रायली सैन्याचं नियंत्रण असेल। याला ग्रीन झोन म्हटलं जाईल।